आपण निघालोय याना केव्हच्या दिशेने. आता थोड्याच वेळात आपण पोहोचणार आहोत याना केव्हला. हॅलो गाईज. तर आपण आता आलो आहे याना केव्हला. सगळ्यात भयंकर प्रवास करून आता आपण आलेलो आहे याना केव्हला. शांतता मला काही कळत नाही. कुठे चाललोय तू? कुठे आहे आपला टूर गाईड? कुठे टूर गाईड ऍक्च्युली आलेला नाही, पण नेचर खूप सुंदर दिसतंय. खूप जास्त सुंदर, एकदम शांती. नो इंटरनेट, नथिंग, काहीच नाही. ओनली पीस. रेडी झाले बघा ना सगळं. इथं पहा फोटो सेशन येताना करणार आहे आपण, कारण की आता आपल्याला बघायचे याना केव्स. ते जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आमचा गाईड खूप जास्त घाई करतो. मग आमचं ते टार्गेट पूर्ण नाही झालं. आणि हे आमचे कपल, इकडे पण यांचे कपल गोल्सच चालू आहे. आम्हाला सोडून दिलं एकटं. याना केव्सपर्यंत पोहोचण्यासाठी हा पूर्ण ट्रेक कंप्लीट करून जावा लागतो आणि मग पुढे याना केव्ज आहेत. याना केव्ज गोष्ट हे होत आहे बस म्हणून जाईल. तर मग हे जेव्हा कळतं महादेवाला, तेव्हा तो ऍक्च्युली जेव्हा वरदान भेटतं ना, तेव्हा तो महादेवावरती ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. मग महादेव काय करतो, लपून इकडे येऊन जातो या यानाच्या या परिसरामध्ये. आणि हे जेव्हा विष्णूला कळतं तेव्हा ते मोहिनीचा अवतार घेतात. मोहिनी काय करते, नृत्य करते, ती डान्स वगैरे करायची. मग ती चॅलेंज करते भस्मासुरला, हे मी डोक्यावरती ठेवायचं. मग काय होतं, तो स्वतःच भस्म होऊन जातो. आणि हे म्हणतात की भस्माच्या म्हणजे भस्मासूर जेव्हा नष्ट म्हणजे काय झाला, त्याच्या राखीपासून हे 2 शिखर बनले आहेत. हा आहे 120 मीटरचा भैरवेश्वर शिखर आणि हा जो 90 मीटरचे मोहिनी शिखर आहे. आणि ती हिची काय बरोबर जिओलॉजिकल थोडी. इथे पायथ्याशी खूप प्राचीन काली शंकराचं मंदिर आहे, जे की खूप जास्त सुंदर आहे. इथून वरती गेलं की वरती केव्ज आहेत, तिथे आपण फोटोशूट वगैरे करू शकतो. याना केव्ज बघून झालंय आणि आम्ही खूप जास्त एक्स्ट्रीम लेवलला थकलोय. खूप म्हणजे खूप. आयुषमध्ये एवढी एनर्जी आहे ना, ती म्हणजे खतरनाक एनर्जी आहे, जी की माझी खूप ड्रेन झाली. तर याना केव्ज बघून झाल्यानंतर आम्ही आम्ही चाललो आता हॉटेलला. त्याच्यानंतर संध्याकाळी जाणार आहोत बीच पार्टी करेंगे. हमारा ग्रुप फोटो देखो. आता आलोय आम्ही आमच्या हॉटेलला. आता चाललोय थोड्या वेळात बीचला, लवकरच रेडी. आणि हा आमचा झिला बाबा. काय झाला? एक्झॉस्टेड. आता आम्ही बीचकडे पोहोचतोच आहे. जरा ट्रेकिंग चालली आहे आमची. कंटाळा आलाय खूप, पण आता बीचकडे जायचं म्हणजे हे सगळं करावं लागणार. दादा बघा तुरू तुरू चालतो. दादू यान, हॅलो जान, चलो. आमच्या दादाला प्रत्येक गोष्टीत आर्ग्युमेंटच करायची असते. दादा बीच दाखव त्यांना. बीच काय बीच दाखव, आर्ग्युमेंट दाखव ना. बीच दाखव. बीच तर ते बघणारच आहे. फायनली बीच आला आहे. 1 किलोमीटर ट्रेकिंग केल्यानंतर. खूप जास्त सुंदर आणि क्लीन बीच होता हा, जिथे जास्त करून खूप जास्त फॉरेनर्सच होते. आता बीचवर एन्जॉय करून झाल्यानंतर पेटपूजेसाठी चाललोय आम्ही. आता चाललोय आम्ही पेटपूजेसाठी. भूक लागली जरा बीचवर एन्जॉय करून. काहीतरी खाऊ.
कसे वाटताय गाईस कमेंट करा. मी कशी दिसते, साक्षी कशी दिसते आणि वहिनी कशी. तू तर खूप छान दिसते. माझी बहीण आहे, तिचा हा फुल ओळखीची आहे, खूपच सेक्सी दिसते. डिस्कशन चाललंय काय खायचं आणि काय नाही, आणि अजून डिसाईड होत नाही. ओनली डिस्कशन. आणि नाही आहे ना बैठ. आम्ही आता बीचवरून निघालो आहे आणि महाबळेश्वर मंदिराला चाललो आहे. इथे तर नाही होते जायची, कारण की सनसेट बघायचं होता, पण आता जावं लागेल ना ऑप्शन. रेडी होऊन आम्ही निघालो आता महाबळेश्वर टेम्पलला. निघालो नाही, पोहोचलोच आहे. पुढच्या 5 मिनिटात पोहोचलो. फोन पाहिजे का आयु कोणाचा? हे आहे महाबळेश्वर टेम्पल. खूप सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. इथला मेन गोष्ट म्हणजे इथे ट्रॅडिशनल ड्रेस कोड कंपल्सरी आहे. महाबळेश्वर दर्शनानंतर आम्ही गेलो होतो बीच साईड कॅफेला. तिथे जरा टाइमपास केला. त्याच्यानंतर परत आम्ही हॉटेलला आलो आणि आता जेवण केले. पण एवढे खतरनाक थकलोय आम्ही, आता काहीही करायची इच्छा राहिली नाही. आता जेवण झाल्यानंतर आम्ही आता झोपणार, कारण की सकाळी परत 4ला सुटायचं, 5:30ला निघायचं. इट्स टाइम टू एंड दिस ब्लॉग गाईज. उद्या भेटू आपण पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय करा ना. गुड बाय, गुड नाईट, सी यू टुमॉरो ऑन द गोकर्णा बीच. No beach, we will see you tomorrow in the mangrove forest. Mangrove forest, bye bye, good night, see you tomorrow. बाय बाय.